सचिन सातपुते, जितू निश्चिते, आमचे जवळचे मित्र अजिंक्य शेलारच्या माध्यमातून यूट्यूबची सेवा, त्यानंतर नितीन दादा शिंदे, शिवसेना संघटक बांदिवली यांच्याकडून आकर्षक बॅट आहे, अजिंक्य धाकतोडे यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य लाभलंय, सगळ्यांनी मदतीचा हात पुढे केलाय, त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मानतो आणि जातोय ऑन गोईंग मॅच कडे। जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित छत्रपती चषक 2025 हा भव्य दिव्य देदीप्यमान सोहळा आज या स्पर्धेची शेवटचा दिवस आहे। अंतिम सांगता सोहळा पार पडेल आणि पहिली मॅच रंगतीये ती म्हणजे एका बाजूला राजा टेन तांडेल सरांची श्रीकांत मसने यांचा संघ भडवळ B+, तर दुसऱ्या बाजूला साई सिद्धी हिरेमठ बंधूंची साई सिद्धी 11 SBCC उमरोली। नाणेफेक जिंकले भडवळ B+ संघाने, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, 5 ओव्हरची मॅच असेल, आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी उमरोली संघाला आणि वळूयात आपण कॉम बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील जोवेली बदलापूरचा एक बुलंद आवाज मॅडी सर। थँक्यू। हेलो चेक चेक द्या आवाज थोडासा। हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो चेक हेलो चेक। धन्यवाद अविनाश तरे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते। गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुद्रा अर्पण करून मी महेश धुले आजच्या या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय। शेवटचा आणि अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा। या ठिकाणी आपण पाहतोय पहिलाच बॉल, कदाचित या ठिकाणी थोडंसं आमचा बास्पीट आणि आमचं समालोचन कक्ष वाईट असल्या कारणास्तव आपण त्याचं विश्लेषण करू शकणार नाहीये, परंतु अंपायर सिग्नलला इट्स फेअर डिलिव्हरी। अत्यंत सुंदर चेंडू यावेळेस आपण पाहतो। भडवळ आणि उमरोली या दोन संघांदरम्यान ही पहिली लढत आहे। सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। अंपायर सिग्नल नो बॉल आणि कदाचित आपण पाहतो हा ओ स्टेपिंगचा नो असू शकतो आणि संदीप गायकवाड सर तुम्हाला मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील। प्रथमतः आपण सकाळच्या सत्रामध्ये सर्व ऑफिशियल टीमचं कौतुक करू। आमचे कुणाल भुईर जे स्क्वेअर लेगचे पंच आहेत, KTC लाईव्ह टेलिकास्ट अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे। खोलवटप्पाचा बॉल मिडॉन वरून चेंडूला लॉंग ऑन कडे पाठवण्यात आले, तोपर्यंत प्रोटेक्शन अवेलेबल आहे आणि या दरम्यान आपण पाहतो सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं वातावरण प्रसन्न वातावरण आणि या प्रसन्न वातावरणात दोन्ही संघांसाठी अनुकूल वातावरण आहे। कालचा आपण एक दिवस पाहिला, आजचा शेवटचा अंतिम दिवस, 2 दिवसीय स्पर्धा। खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत आज या करंडकावरती कोणता संघ आपलं नाव कोरेल याचं उत्तर तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर मिळेल। राऊंड विकेटने कव्हरच्या दिशेने चेंडू काढलाय, बॉल चाललाय दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध आणि आता डीप मध्ये त्या ठिकाणी हा चेंडू अडवण्यात आलाय। अत्यंत सुंदर फिल्डिंग आणि हे प्रसिद्ध अशी ही क्रीडानगरी आहे, ऐतिहासिक क्रीडानगरी। जेव्हा जेव्हा शेलू गावाच्या स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा हे जांभलीचं मैदान म्हटलं तर हे कोड आहे आणि जे प्रॉपर लोकेशन आपण पाहतोय या ठिकाणी भरपूर सारे दिग्गज संघ, भरपूर दिग्गज खेळाडू या क्रीडानगरीमध्ये आकर्षित होत असतात। लाईन अप्रतिम पाहायला मिळते। शॉर्ट ऑफ लेन चेंडू पडल्यानंतर गुड लेंथ वरून थोडासा टेक ऑफ झाला, अष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलं, तोपर्यंत धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतो या ठिकाणी 4 धावा आहेत। नरेश सर तांडेल यांनी पुरस्कृत केलेला भडवल B+ हा संघ तुम्ही पाहताय। ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडूला वळवलाय, अगदी पंचांच्या जवळ हा चेंडू अडवण्यात आलाय, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव।
चांगली क्रिकेट स्पर्धा खेळमेळीच्या वातावरणात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. छत्रपती चषक या स्पर्धेला नाव देण्यात आलेलं आहे. अगदी आपण पाहतोय जेव्हा छत्रपती हे नाव ऐकल्यानंतर आपली छाती ही गर्वाने फुलायला हवी. जय कोलंबो माता क्रिकेट संघ शेलू आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं तेव्हा तेव्हा आवर्जून आपल्या डोळ्यासमोर ते पराक्रम उभे राहतात. म्हटलं जाताना कापल्या जरी नसा आणि फाडली जरी छाती, अरे मरणाची कोणाला भीती, कारण आमचे दैवत राजे छत्रपती. याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर याच युक्तीप्रमाणे आज या ठिकाणी जे आपल्या अंगामध्ये सळसळणारं रक्त आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालेलं आहे. 5 फक्त धाबा आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात, कारण वारंवार या ठिकाणी अप टू डेट माहिती देणं गरजेचं आहे, कारण मॅच अत्यंत महत्वाचे आहेत. आज तुम्हाला फक्त इन्व्हाइट 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. अविनाश तरे यांनी आमच्याशी चर्चा केली की फक्त निमंत्रित संघ असणार आहेत 2 दिवस, आणि त्या निमंत्रित संघांमधील ही पहिली लढत कर्जत ग्रामीण क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. एका बाजूला भडवल B+ तर दुसऱ्या बाजूला SBCC उमरोली हे नाव सुद्धा सध्या चर्चेचा विषय आहे, कारण ISPL मध्ये साहिल लोंगले सारखा एक गोलंदाज अतिशय चमकदार कामगिरी करतोय. ही अभिमानाची गोष्ट आहे संपूर्ण कर्जत तालुक्यासाठी. राऊंड विकेटने अभेस आपण पाहतो. ऑनटाईचा फटका, बॉल चालला लॉंग गॉनला, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. दर्जेदार गोलंदाजी बडबल B+ या संघाचं कौतुक विशेष व्हायला हवं, कारण अगदी आपण पाहिलं तर जेव्हा बदलापूर बेल्ट मध्ये हा संघ खेळत असतो चांगल्या चांगल्या संघांना पराभूत करण्याची किमया या संघाकडे सुद्धा आहे, आणि अत्यंत चांगला संघ म्हणून या विभागामध्ये प्रसिद्ध आहे. स्लोवर पद्धतीचा बॉल, गती थोडीशी कमी केली, ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि कदाचित शेवटच्या क्षणाला बाल बचावले गेलेत. सलामीची जोडी मैदानावरती खेळतीये. एका बाजूला शरद आणि दुसऱ्या बाजूला भावेश लोंगले, एक जबरदस्त क्रिकेटर आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतो भन्नाट फॉर्म मध्ये असतील, भावेश असतील, रत्नदीप या खेळाडूंची चर्चा व्हायला हवी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि सातत्याने आपण पाहतो उमरोली संघ दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्या नावाची छाप त्या संघाने सोडलेली आहे, आणि ऑलरेडी आज मात्र आपल्याच तालुक्याला या ठिकाणी प्रेझेंट करत असताना दर्जेदार खेळ त्यांचा तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्यात आणि दोन्ही संघ अतिशय तुल्यबल तुम्हाला पाहायला मिळतील. KTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण चालू आहे या संपूर्ण स्पर्धेचं. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, शॉर्ट ऑफ पुल सक्सेसफुल, देन पॉवरफुल, अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला. बॉल चाललाय सीमा पार, षटकार. या स्पर्धेला जेव्हा अगदी आपण पाहतो ही स्पर्धेची चर्चा होत होती, अविनाश तरे यांनी ही स्पर्धा जेव्हा अनाउन्समेंट केली तेव्हा भरपूर पाठीराखे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. म्हटलं जाताना अविनाश तरे आयुष्यात साथ देणारे आणि आयुष्यात पाठिंबा देणारे माणसं जर पाठीमागे असतील ना तर आपली मनस्थिती बरोबर आपली परिस्थिती सुद्धा बदलते, हे विसरून मात्र चालणार नाही आहे. आणि आता मैदानामध्ये आपण पाहिलं तर फलंदाज अक्षरशः बरसतोय. भावेशच्या बॅटमधून आणखीन एक वार झालेला आहे. 2 षटकार सलग लागोपाठचे आपण पाहिलेले आहेत. दाबत संख्या फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील 19 धावा. अत्यंत सुंदर या ठिकाणी आपण पाहतो एक चांगली बाईट. मी जेव्हा क्रीडानगरीमध्ये दाखल झालो तेव्हाच आमच्या जोवेली गावचे जावई आहेत संदीप तरे यांनी एक चांगली बाईट दिली. साई तरे असेल, साई मसने असेल सॉरी, आणि अविनाश तरे सर्वच खेळाडूं बाबतीत अगदी आपण पाहतो जय कोलंबो माता शेलू संघाच्या सर्व संघांच्या बाबतीत त्यांनी मात्र एक अगदी संपूर्ण जसं काय बॉडी लँग्वेज वरती जे भाष्य असं ते संपूर्ण भाष्य त्यांचं या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालंय. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेनं. षटक क्रमांक 2 चा खेळ, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अत्यंत सुंदर वातावरण आहे. हो यावेळेस बॅकफूट लावून कट केलाय, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. इथे मात्र संधी मिळणार नाही शतरक्षकाला. बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील आणखीन 4. बॅटिंग करत असताना SBCC साई सिद्धी 11 उमरोली संघाला.
2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. 11.50च्या गतीने ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सध्या भरपूर क्रिकेट स्पर्धा तुम्हाला दोन्ही जिल्ह्यात असेल अनेक तालुक्यांमध्ये क्रिकेटचा डंका वाजत आलेला आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला एक अत्यंत चांगले दिवस आलेले आहेत. सध्या ISPL हा फॉर्मॅट तुम्ही पाहिला तर ग्रामीण क्रिकेट कुठेतरी आता सध्या स्टेज त्याची क्वालिटी त्याची उंची तुम्हाला या ठिकाणी 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये येतात गोलंदाज उमेश जामगरे. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी तिसऱ्या संघाच्या वतीनं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत. पहिले षटक त्याने अत्यंत सुंदर हाताळलं. या ठिकाणी आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल षटक होतं आणि आता पुरुष एकदा त्याच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे. गोलंदाज सज्जत राऊंड विकेटने लाईन चांगली पाहायला मिळतीये. कदाचित पंचांकडे स्ट्रॉंग अपील सुद्धा करण्यात आली होती. संपर्क नाहीये हेच पंच सांगतात आणि आता हा डॉट बॉल आहे. इट इज फेअर डिलिव्हरी. अगदी आपण पाहतो या ठिकाणी पंचांच्या निर्णयाचा सन्मान करावा लागेल जेणेकरून पंच तटस्थ कोणत्या प्रकारचा या ठिकाणी डिसिजन देण्यात आला नाही. फक्त आणि फक्त फेअर डिलिव्हरी आहे. जेव्हा पंचांची कोणती ऍक्शन वरती रिॲक्शन नसते ना तेव्हा असं समजून जायचं की आपल्याला इथे काही दाद मिळणार नाहीये आणि तसं चित्र आता तुम्हाला पाहायला मिळालं. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक चेंडू दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळाला. गोलंदाज या गोलंदाजाला का पाचारण करण्यात आलं याचं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल ज्याने पॉवर प्ले मध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या. तोच गोलंदाज उमेश जामगरे काय अप्रतिम गोलंदाजी करतात. चूक टप्पा लाईन लेंथ अगदी मेरिट नुसार हे षटक सुद्धा हाताळलं जाईल ही अपेक्षा आहे B+ भडवळ या संघाला. या ठिकाणी बीमर बॉल टाकण्यात आलेला आहे आणि अंपायर सिग्नल नो बॉलचा कॉल या ठिकाणी संदीप गायकवाड आणि आमचे स्क्वेअर लेगचे पंच सनी भुईर कुणाल भुईर आम्हाला देतात आणि अंपायर सिग्नल नो बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल आणि आणखीन एक चेंडू मात्र या षटकामध्ये जास्त टाकावा लागेल. ऑन साइडला फ्री हिटच्या बॉलवरती कमालच केली आहे शरदने. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट काऊ कॉर्नरला बीट करत असताना ठोकलाय A1 क्वालिटीचा ब्लँडेड षटकार. सन्मान या षटकाने स्वागत केलंय. सन्माननीय विनोदजी तरे यांचे या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. धावा धावफलकावरती आपण जर पाहिला तर आता थोडस वेगाने पुढे सरकतात असंच म्हणावं लागेल कारण जेव्हा 9 चेंडू टाकण्यात आला सुरुवातीला गोलंदाजी दर्जेदार होती. गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं आणि आता फलंदाज शरद ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना बॉल चला डीप मध्ये स्कोर ऑफ द विकेट. शतकच्या डीप वरून येतात. थोडंसं फंबल आणि 2 धावा मिळतील. 32 धावा 32 धावा धावफलकावरती 32. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती 5 षटकांचे मॅच. रेग्युलर जेव्हा ग्रामीण क्रिकेट असतं तेव्हा प्रत्येक संघाला 5-4-3 चा फॉर्मॅट असतो आणि आणखीन एक ओव्हर पिच बॉल त्याला सुद्धा पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. शरदच्या बॅट मधून म्हटलं जाताना जिथे वारा तिथेच मारा आणि आता बॉल चालला सीमा पार. आला षटकार. शरद अगदी आपण पाहतो सुरुवातीला थोडस शांत क्रिकेट. 8 चेंडूंमध्ये सुरुवातीला 2 धावा त्याच्याकडून बनवण्यात आल्या परंतु आता 2 षटकारांसहित धावसंख्या जलद गतीने पुढे चाललेली आहे. पुन्हा एकदा बॅकफूट लावून वर शॉट. यावेळेस आपण पाहतोय चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि ते बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपिश अँड पविश चौका. तीन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकांमध्ये धावा धावफलकावरती एकंदरीत 42.
42 धावा फलकावरती आहेत. अत्यंत सुंदर क्रिकेट आणि त्यामध्ये चालू असलेला हा पहिला दर्जेदार सामना सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आपण पाहतोय. या ठिकाणी सन्माननीय नरेंद्र सर तांडेल यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल भडबल B+ आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर साई सिद्धी SBCC उमरोली हा संघ तुम्ही पाहत आहात जो मात्र पुरस्कृत केलेला आहे. साई आणि सिद्धी हिरेमेड बंधू यांच्या वतीनं ही या ठिकाणी टीम पुरस्कृत करण्यात आलेली आहे. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांमध्ये धाबा बनवण्यात आला त्या 42. अत्यंत सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. जणू काही जो स्टार्ट मिळायला हवा होता तो स्टार्ट मिळालाय. तर उमरोली या संघाला या मॅच मध्ये सुरुवात थोडीशी अडखळत केली. पहिल्या षटकामध्ये कमी धावा पाहायला मिळाल्या परंतु आता त्याच गोलंदाज उमेश जामघरेवरती आक्रमण चढवण्यात आलं होतं. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज राकेश पाटील संघाचा सर सेनापती आहे. भडबल B+ या संघाचा आपण पाहतोय. राकेश पाटील या खेळाडूच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. भडबल B+. पहिला बॉल राकेश पाटीलचा दिशेपासून थोडेसे भरकट आहेत आणि अंपायर सिग्नल बाईट बॉल शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते 1. 43 धाव आहेत. अजिंक्य पवार सुद्धा आमच्या समावेश जॉईंट आहेत जे फाउंडर आहेत KTC लाईव्ह इव्हेंटचे. ऑफिशियल अपडेटर ऑफिशियल कॅमेरामॅन सर्वांचं कौतुक. अंपायर सिग्नल आणखीन एक बाईट बॉल टाकण्यात आलाय. सलग 2 चेंडू अगदी आपण पाहिले तर खराब टाकलेत. गोलंदाज राकेश पाटील जणू काही दिशेपासून ते भरकट आहेत. दिशा तुमची खराब असेल तर क्रिकेटमध्ये दशा व्हायला वेळ लागत नाहीये. ऑन साइडला यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. इथे मात्र हुलकावणी दिली. चेंडू पडल्यानंतर एक टप्पा घेत बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील आणखी 4. धावा फलकावरती होतात. 48 रन्स आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देतात. आणि या ठिकाणी आपण पाहतो मुंबईची लाईफ लाईन अर्थातच मुंबईची लोकल आणि अगदी रेल्वे ट्रॅकच्या जवळ शिलू स्टेशन नजीक आपलं हे क्रीडांगण आहे. आणि या क्रीडानगरीमध्ये चालू असलेला हा ऐतिहासिक सोहळा तुम्ही पाहत आहेत. क्रिकेटचा हा दर्जेदार रंगारंग सोहळा. ऑन साइडला आणखी एक मागचा पाय वाकवलाय आणि इथे भडबल B+ संघाला षटकार दाखवलाय. बॉल चाललाय सीमा पार आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करतात. जर मात्र शरद आणि भावेश लोंगलेचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाही. या 2 खेळाडूंसाठी जवळ 53 ते 54 धावांची भागीदारी या पहिल्या जोडीसाठी रचण्यात आलेली आहे. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्यात आली आहे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. हे पूर्वार्ध तुम्ही पाहताय. आता किती धावांचं टार्गेट सेट होईल प्रतिस्पर्धी संघासमोर हे सुद्धा पाहणं तितकं गरजेचं आहे. राकेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. इथे मात्र फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल 54 या धावसंख्येवरती. टीम SBCC साई सिद्धी उमरोली संघाला फलंदाज बाद. चौथ्या षटकामध्ये राकेश पाटीलला मात्र सफलता मिळते ती भावेश लोंगलेच्या स्वरूपात. आणि आता मैदानावरती आपण पाहतोय न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला हर्षल येतात. अगदी आपण पाहतो दोघेही बंधू आहेत. हर्षल लोंगले आणि भावेश लोंगले. अगदी आपण पाहतो भावेश 5 झाल्यानंतर हर्षल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला शरद बुंदाटे खेळतात.
चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. सुरुवातीला थोडंसं अडखळत केला परंतु त्यानंतर जणू काय त्यांनी परिपूर्ण अभ्यास केला मी तर म्हणेन आणि एक चांगलं क्रिकेट. 11 बॉलमध्ये 30 वरती तो नाबाद खेळतोय. यावेळेस आपण पाहतोय लाईन चांगली पाहायला मिळते. भावेश बाद झाले. 11 चेंडू 30 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन देऊन शरद बुंदाटेचा पण विचार केला तर तो सध्या या ठिकाणी 20 धावांवरती नाबाद खेळतोय. 12 बॉल लाईन चांगली आहे. हा सुद्धा बॉल हर्षल साठी मात्र या ठिकाणी डॉट टाकण्यात आला. नेक्स्ट मॅच तर टॉस साठी आपण सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत. याच दरम्यान राहुलजी तरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं छत्रपती चषक 2025 ची स्पर्धा या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. फटका चांगला हर्षलच्या बॅट मधून. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक लॉंग ऑनला बीट करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 60 धाबा फलकावत या षटकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल आणि आता एकंदरीत 15ची सरासरी मेंटेन करण्यात आली आहे. अत्यंत सुंदर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ही स्पर्धा चालू आणि त्यामधून पहिली मॅच सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. उमरोली संघ म्हटला तर जो ड्रेस कोड तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय मालुशेठ लोंगले माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ आमचे अत्यंत जवळचे मित्र डॅनी लोंगले यांच्याकडून हा ड्रेस कोड देण्यात आलेला आहे SBCC उमरोली संघाला आणि सातत्याने तुम्हाला हा ड्रेस कोड उमरोली संघाचा या सीझन मध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 60 धावा आहेत. डॅनी लोंगले समीरजी लोंगले असतील. जर तुम्ही सुद्धा मॅचचा आनंद घेत असाल तर आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. जय श्रीपती बाबा उमरोली ही स्पर्धा नाईट फॉर्मॅट मध्ये आम्ही पाहिली होती. त्याचे दर्जेदार आयोजक समीरजी लोंगले यांचे मनपूर्वक स्वागत. 60 धावा फलकावरती आणि आता शेवटचा अंतिम षटक. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेटने काय बैक प्रचंड पाहायला मिळालाय. पहिला चेंडू 50 वेगाने अष्टी रक्षकाकडे चाललाय तोपर्यंत प्रश्नाचं उत्तर नव्हतं बॅटर शरद बुंधाटेकडे आणि हा डॉट बॉल. शेवटचा अंतिम षटक आहे आणि आता अंतिम षटकामध्ये किती धावा जमावेल उमरोली संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करेल बडबल B+ या संघासमोर आपल्याला पाहायचंय. आणखीन एक चेंडू पडल्यानंतर वेगवान चेंडू जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. बॉल चालला यावेळेस अष्टरक्षकाच्या हातामध्ये. काय वेग आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 चेंडू आगीचे निखारे त्यांनी टाकलेले आहेत. ऑन साइडला वेगाने प्रत्युत्तर दिलं जाईल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला. दर्जेदार स्ट्रोक. बॉल सीमा पार. ठोकला आणखीन एक षटकार. सशक्त धावा फलकावरती 66. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल काप्रीसिद्धी पालीगाव आणि जय ताडोबा कळम 2 टीम मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या सन्मान आपण पाहतोय तिसऱ्या धाबेसाठी पलटलेत आणि आता हर्षल होतील बाद. धक्का क्रमांक या ठिकाणी आपण पाहतो दुसरा लागलाय तर बॅटिंग करत असताना टीम उमरोली संघाला फलंदाज बाद. यस थँक्यू मॅडी. या दरम्यान हेदोली गावचे आमचे जवळचे मित्र हेमंतजी तामाणे आणि त्यांच्यासोबत सौरभ जोशी यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिल्यात. अगदी लांबचा प्रवास करून हे प्रेम आहे शेल्लूकरांवर असलेलं. सौरभ सातत्याने असतो 2020 ग्रुपमध्ये शर्यती ग्रुपमध्ये आणि त्याच्या सोबतीला आज हेमंत देखील आलाय. त्यांचे हार्दिक सहर्ष स्वागत. चला पालेगाव संघाचे संघनायक आणि कळम संघाचे संघनायक
शेवटचे अंतिम 2 बॉल आपल्याला पाहायला मिळतील. 68 धावा रत्नदीप मैदानावरती आले. आणखीन एक फलंदाजासाठी होईल बाद. परतावा लागेल बॅट्समन रत्नदीप लोंगलेला सुद्धा माघारी. आणि आता धक्का क्रमांक 30 लागलाय तो उमरोली संघाला फलंदाज बाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर अत्यंत खात्रीशीररित्या पकडण्यात आलं. LBWच्या स्वरूपात त्यांनी लीग बिफोर विकेटच्या साह्याने मात्र बाद झाला रत्नदीप. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल. आणि आता शेवटच्या अंतिम बॉलवरती आपण पाहतो या इनिंगचा पहिला डाबातील गोलंदाज आपण पाहतो अनुराग. का प्रतिम गोलंदाजी त्याने केले. त्याच्या विरोधात एक षटकार जरूर आलाय परंतु अगदी बाखाणण्याजोगी ही षटक राहिलेलं आहे. शेवटचा अंतिम बॉल. 68 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता या शेवटच्या बॉलवरती सिंगल डबल चौकार षटकार कोणती धाव येईल तर मात्र टार्गेट सेट होईल. हो यावेळेस आपण पाहतोय समोर खेळलेत क्षेत्ररक्षक आपण पाहतोय झेल खाली येतात. एक सोपा झेल त्या ठिकाणी टिपण्यात आलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागला 68 या धावसंख्येवरती टीम उमरोली संघाला फलंदाज बाद. आणि 69 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आले. ते मात्र भडवल B+ या संघासमोर नरेश सर तांडेल पुरस्कृत बडवत B+ हा संघ रझा 10 या नावाने हा संघ आज खेळतो. आणि त्या संघाला या ठिकाणी आपण पाहतोय त्याचे पुरस्कर्ते आहेत सर नरेश तांडेल यांचंही आपण विशेष कौतुक करू. आणि आता 69 धावांचं लक्ष आपण लगेचच मॅच मध्ये परतणार आहोत. या एक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल नाणेफेकीचा कौल. येस थँक्यू मॅडी. या पुढचा सामना असेल जय ताडोबा कळम आणि त्यांच्या विरोधात कापडी सिद्धी पालेगाव. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण. कळम संघ अजून उपस्थित दिसत नाहीये. राजू कॉन्टॅक्ट कर. दोन्ही संघाचे कर्णधार. आणि त्याच्या अगोदर आपण घेऊयात सन्मान. मान्यवर इथे उपस्थित आहेत साई सिद्धी हिरेमठ बंधू, त्यानंतर राहुलभाई तरे, हेमंत तामाणे, विनोद काका तरे, त्यानंतर सौरभ जोशी. सगळ्यांचा सन्मान आपण करूयात. मी विनंती करतोय कृष्णा शिसवे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते साई सिद्धी हिरेमठ बंधू ज्यांच्या माध्यमातून ही चमचमती आकर्षक स्पोर्ट्स सायकल दिली गेली आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी, मालिकावीरासाठी, आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. मानाची भगवी शाल आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन इथे साई सिद्धी हिरेमठ बंधू, एक दिलदार व्यक्तिमत्व शेलू गावातील. सातत्याने जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असतात शेलू गावामध्ये कोणत्याही, त्यावेळी अगदी न मागता मदतीचा हात ते सातत्याने पुढे करतात आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. कृष्णा शिसवे जय कुलमावता शेलू संघाचे सहकारी प्रतिनिधी आणि त्यांच्या माध्यमातून इथे साई सिद्धी हिरेमठ बंधू, दोन बंधूंची जोडी. संपूर्ण जग जरी तुमच्या विरोधात असेल तरी चालेल, पण तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी असला पाहिजे. कधीही कुठेही बघा तर दोघे एकत्र असतात आणि सामाजिक कामं यांच्या माध्यमातून होत असतात. त्यांचा सन्मान इथे केला जातोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी जी आकर्षक सायकल आहे ती त्यांच्या माध्यमातून दिली गेली आहे. थँक्यू साई सिद्धी. त्याच्यानंतर या पुढचा सन्मान असेल विनोद काका तरे, या आपण आपला देखील सन्मान केला जाईल. मी शुभम तरे यांना विनंती करतोय, शुभम या आपण आपल्या शुभ हस्ते आपण काकांचा सन्मान करू. विनोद काका तरे, क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मानाची भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं देऊन इथे काकांचा सन्मान केला जाईल. अंगणामध्ये तुळस असणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या मंदिरावर कळस आणि अंगणात तुळस ही असायलाच हवी. हिंदू संस्कृती जपण्याचा आणि
दरवर्षी टुर्नामेंटमधून वेगवेगळे मॅसेज देण्याचा प्रयत्न असतो शेलू संघाचा. जय कुलम माता शेलू संघाचा त्यांचा सन्मान. त्यानंतर या पुढचा सन्मान असेल राहुलभाई तरे, आमचे मोठे बंधू आणि राहुल प्लंबिंग वर्कचे सर्वेसर्वा ओनर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष. मी राजूला विनंती करतो, राजू आपण आपल्या शुभ हस्ते राहुलभाई तरे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मानाची भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं देऊन इथे राहुलभाई तरे यांचा शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद, आपण आपला वेळ या स्पर्धेसाठी दिला. दरवर्षी काही ना काहीतरी मदत करत असतात जय कोलमामाता शेलू संघाच्यासाठी. त्याच्यानंतर पुढचा सन्मान असेल आमचे अगदी जवळचे मित्र, हेदवलीहून प्रवास करून आलेत आज या शेलू नगरीमध्ये. हेमंत तामाने ज्यांची स्पर्धा होती 1 महिन्यापूर्वी, त्यांनी आम्हाला संधी दिली होती वाईल्ड कार्ड एंट्री आणि तिथे शेलू संघ जिंकला होता. या सीझनमध्ये पहिल्यांदा कुठेतरी पारितोषिक मारलं आणि ते म्हणजे हेदवली टुर्नामेंटमध्ये. तर मी विनंती करतो शुभमला आपण आपल्या शुभ हस्ते हेमंतचा सन्मान करायचा आहे. थँक्यू हेमंत, आपला वेळ तू या स्पर्धेसाठी दिला आहेस. मानाची भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं देऊन येस मॅच सुरू करायची आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद अविनाश तरे. आणि आता आपण द्वितीय सत्राला या ठिकाणी सुरुवात करतो. सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. नमस्कार मित्रांनो, आपण जाऊया बादच्या दिशेने जिथे तुम्ही स्पर्धा एन्जॉय करतायत. जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू व ग्रामस्थ मंडळ शेलू आयोजित छत्रपती चषक 2025. 69 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. सलामीची जोडी राकेश पाटील आणि त्याच्या साथीनं सागर समीर असे 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. षटक क्रमांक 1 गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवरती हर्षल लोंगले. पहिला बॉलवरती चौकार, 4 धावा या ठिकाणी मिळालेत. ऑन साइडला आपण पाहतो आणखीन एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टी फॉर टॅग. जशा तसं उत्तर देत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. क्या बॅटिंग करताय समीर. सुरुवातीला आपण पाहिले तर 2 चौकार पाहायला मिळाले. 69 धावांचं लक्ष्य. कदाचित उमरोली संघ आपण पाहतो जेव्हा स्लॉगरच्या षटकामध्ये उमरोली संघाचे खेळाडू बाद होत गेले. कुठेतरी ते त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल, कारण ज्या षटकामध्ये धावा यायला हव्या होत्या असं वाटलं होतं की कदाचित पाठीराख्यांना सुद्धा की धावा 70+ जाण्याची दाट शक्यता होती. परंतु त्या ठिकाणी काय कमालीची गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये अनुरागने. विशेष त्याचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. फक्त एक षटकार त्यांनी त्याच्या बरोबर आला आणि तिथून 5 चेंडू त्याच्या वतीनं डॉट सुद्धा टाकण्यात आले. त्यामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी होती. अत्यंत सुंदर सुरेख षटक हाताळलं. धावत संख्या फलकावरती 8. बादच्या दिशेने आपण जाऊ. अगदी आपण पाहतोय तुम्हाला नेट टू नेट फाईट या 2 संघांमध्ये नेहमीच पाहायला मिळाली. ऑन साइडला आणखीन एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ते क्षेत्र निवडले जणू काय मागच्या फटक्याची कार्बन कॉपी. बॉल सीमा पार 4. थँक्यू. या दरम्यान दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेत आणि मी विनंती करतो राहुलभाई तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायचे. पाळेगाव संघ आपला कर्णधार पाठवा. कळंब संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मॅच सुरू आहे त्यामुळे लगेचच पाठवा आपण. पालेगाव संघ कळंब संघाचे प्रसाद बदे देखील उपस्थित आहेत. या आपण व्यासपीठावर नाणेफेक केली जाते. राहुलभाई तरे यांच्या शुभ हस्ते हेड टेल छापा काटा दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. हेड इज अ कॉल. पालेगाव संघाचा कॉल आहे हेड आणि आलाय टेल. नाणेफेक जिंकले कळंब संघाने. आपला निर्णय कळवा. मॅच सुरू आहे त्यामुळे आपला आपण वेळ घ्या आपला. या ठिकाणी आपण पाहतोय अंपायर सिग्नल OUT. परतावा लागेल राकेश पाटीलला. धन्यवाद अविनाश तरे. आणि आपण जातो ऑन गोईंग मॅच कडे. या ठिकाणी पहिलाच विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद. या दरम्यान शुभम तरे यांचे मित्र आणि भडवळगावचे क्रिकेट प्रेमी हरेश गायकर
हे देखील इथे उपस्थित आहेत आणि मी विनंती करतो शुभमलाच आपण या, हरेश या, आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. मानाची भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ इथे हरेश गायकर यांचा सन्मान केला जातोय. आपण आपला महत्त्वाचा वेळ या स्पर्धेसाठी दिला आणि भडवळ संघाला पाठिंबा देण्यासाठी इथे तुम्ही आलात. आमच्या व्यासपीठाची शोभा तुम्ही वाढवली. अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती आहे आणि ती जपत असताना जय कोलमावता क्रिकेट संघ शेलू हे भव्य दिव्य व्यासपीठ फक्त आपल्यासाठी आहे. त्यामुळे जे कोणी मान्यवर असतील, पाठीराखे असतील संघांचे, त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर. थँक्यू. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी सज्ज. हा पुढचा बॉल लाईन कदाचित आपण पाहिलं तर थोडीशी मिस केली आहे. कुणाल भुईर सर आम्हाला सांगतात की या ठिकाणी वाईट बॉल. 14 धाबा 14 रन्स. पहिलं षटक ज्या धाबा पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये यायला हवा होता, कुठेतरी तो प्रयत्न आपण पाहिला होता. बडवल B+ या संघाचा चांगला राहिलेला आहे. समोर खेळण्यात अगदी आपण पाहतो मुडांवरून हा चेंडू चालला लॉंग ऑन कडे, तोपर्यंत एकच धाव. डायरेक्ट थ्रू या ठिकाणी आपण पाहतो. अॅक्युरेट 22 आले वेगाने चेंडूवरती, तोपर्यंत मात्र एक सिंगल एकवटली गेली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धाबा संख्या धाव फलकापती 15 धाबा आहेत. एक चांगला स्टार्ट आपण पाहतोय ज्या संघाच्या विरोधात देण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने जेव्हा उमरेली संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये खेळत होती तेव्हा मात्र पॉवर प्ले मध्ये फक्त केवळ 5 धावा होत्या आणि त्याला चोख प्रतिउत्तर अर्थातच ठोसात ठोसा उत्तर देत असताना 15 धावा या भडवल B+ या संघाने बनवलेल्या आहेत. जेव्हा भडवल B हे नाव येतं तेव्हा पॉझिटिव्ह थिंकिंगने या ठिकाणी संघ उतरत असतो आणि कित्येक वेळा अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाची छाप याही संघाने सोडलेली आहे. दर्जेदार खेळ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायला मिळणारे 15 धाबा धाव फलकावती आहेत. 69 धावांचं लक्ष्य आणि या मॅच मध्ये येणारे 24 बॉल विजयासाठी 54 धावांची गरज आहे. 24 बॉल 54 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. 2 बलाढ्य टीम मध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा झालेला. एका बाजूला कापरी सिद्धी पालीगाव जो अंबरनाथ बेल्ट मधून संघ दाखल झाला, तर दुसऱ्या बाजूला कर्जत बेल्ट मधून जय ताडोबा कलम हा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आज तुम्हाला निमंत्रित 8 संघ आहेत आणि या 8 संघांमधून तुम्हाला चांगल्या लढती या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ऑन साइडला वर शॉट, बॉल चालला ऑन साइडला आपण पाहतोय. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉल सीमा पार. आणखीन एक धमाका धमाकेदार षटकार. प्रमोद पाटीलच्या बाट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्याला साथ मिळेल जो मात्र समीर जो मैदानावरती सलामीवीर खेळतोय त्याच्या बाट मधून सलग 3 चौकार सुद्धा आपण पाहिलेले आहेत. धाबसंख्या फलकावरती वेगाने पुढे सरकते. जणू काही अगदी आपण पाहतोय धाबसंख्येचा आता पाठलाग केला जाईल याच पद्धतीची बॅटिंग मैदानावरती सध्याच्या घडीला चालू आहे. 21 धाबा 21. 69चं लक्ष ठेवण्यात आलंय. 24 बॉल 54 धाबांची गरज होती आणि आता इथून इक्वेशन तुम्हाला पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळणार आहे. दर्जेदार खेळ आहे. गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये वेगाने प्रत्युत्तर देत असताना बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक प्रमोद पाटीलचा वार पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू. आणि गणेश घारे या गोलंदाजाचं भव्य स्वागत केलंय. सलग लागोपाठचे 2 षटकार आलेले आहेत आणि या 2 षटकाने टीमची टोटल आपण पाहतो वृद्धिंगत होत असताना अगदी आपण पाहतोय 15 धाबा होत्या, त्यानंतर 21 नंतर आता 27 धाबा आहेत. इक्वेशन तुम्हाला बदललेलं पाहायला मिळेल. येणारी 22 बॉल 42 धाबांची गरज. अगदी आपण पाहतोय भगवा ध्वज अभिमानाने या ठिकाणी फडकत असताना या स्पर्धेची आन पान शान आहे. अगदी आपण पाहतो आणखीन हे भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती चषक या स्पर्धेचं फुल टॉस बॉल कसा सोडेल यावेळेस. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे धावा मिळतील 4 DRS घेण्यात आलेलं आहे ओव्हर द वेस्ट साइड साठी. आपण चेक करू कारण ऑफिशियल जो निर्णय थोडासा डाऊटफुल आहे तो मात्र या ठिकाणी क्लिअर केला जाईल. या दरम्यान आमच्या स्पर्धेचे सर्व आयोजक या ठिकाणी आमची ऑफिशियल टीम सज्ज होत्या. KTC लाईव्ह इव्हेंट
डॉट इन पाहिलं जाईल. एक्झॅक्टली चेंडू बॅटवरती प्रॉपर होता, चेंडू लँड होतो की चेंडू कमरेपेक्षा जास्त उंचीचा आहे. इट इज फेअर डिलिव्हरी. कारण चेंडू मी मगाशी सांगितलं त्याचं विश्लेषण केलं की कमरेपेक्षा उंचीचा असेल जास्त तर कदाचित अंगावरती चेंडू मारला तर किंवा पंच थोडंसं डाऊटफुल डिसिजन असतो. परंतु लँड होत असताना ऑनफिल्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल सुद्धा फेअर डिलिव्हरी होती आणि तिसऱ्या पंचांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी धाबा संख्या फलकावती 31 धाबात. शेवटचे 3 बॉल शिल्लक. हो यावेळी फक्त दिशा दिली आहे. बॉल चाललाय घरंगळत अलॉंग द कार्पेट. बॉल सीमा पार जाईल डीप बॅकवर्ड स्क्वार लेगला. आणखीन एक शानदार रुबाबदार चौकार. गोलंदाज आपण पाहतोय गणेश घारेवरती आक्रमण करण्यात आलं. आणखीन एक बॅटची कडा. बॉल चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता अक्षरशः मी तर म्हणेन प्रत्येक बॉलवरती तुटून पडलाय फलंदाज प्रमोद पाटील. 2 षटकार एकंदरीत आपण पाहिलं तर 3 चौकार. बॅटिंग करत असताना एका बाजूला समीरच्या बॅटमधून सुद्धा 3 चौकार पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलेले आहेत. ते मात्र गोलंदाज हर्षल लोंगलेच्या विरोधात आणि आता गणेश घारेच्या विरोधात सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो प्रत्येक बॉल 5 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेले आहेत. शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईकिंगला प्रमोद. यावेळेस हा सुद्धा फटका अप्रतिम पाहायला मिळेल परंतु त्या ठिकाणी झेल स्वीकारण्यात आलाय. फलंदाजाला बाद. अखेर मात्र प्रमोद पाटीलला माघारी परतावा लागेल ज्याने 24 धाबांची बहारदार इनिंग साकारली आहे. ताबडतोब इनिंग एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि संघाची धाबा संख्या फलकावरती 39. विजयासाठी 18 बॉल 30 धाबांची गरज. एकूण 40 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि 18 चेंडू 30 धावांची गरज आहे. त्याच्यावरती आपण पाहतोय सलामीवीर खेळाडू समीर खेळतो नॉस्ट्रायकिंगला. त्याला साथ देण्यासाठी उमेश जामघरे मैदानामध्ये दाखल झाले. अत्यंत सुंदर गोलंदाजी. समीर स्ट्राईकिंगला आहे. हो यावेळेस आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील LBW. इथे सुद्धा खात्रीशीर पकडले पंचांनी. SCDs OUT फलंदाज बाद. थँक्यू. या दरम्यान जय कोलमावता शेलू संघाचे वरिष्ठ खेळाडू ज्यांनी आपला काळ गाजवला
प्रभात शेलार यांचे पिताश्री यशवंतदादा शेलार यांचं आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत, ज्यांच्या माध्यमातून ही तुळशीची रोपटं दिली गेली आहेत आपल्या सर्व अतिथींचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचंही ते आगमन झालं आहे. आज मात्र त्यांनी सुट्टी घेतली, आय थिंक रजा घेतली आहे या स्पर्धेसाठी आणि हजेरी लावली आहे. धन्यवाद आपले जय कोलमावता शेलू संघाच्या वतीने. 39 धावा फलकावरती आहेत आणि आता गोलंदाज हर्षल यावेळेस आपण पाहतो राऊंड विकेटनी चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न शतरक्षक जज करतात आणि सेल ड्रॉप. कदाचित आपण पाहतो कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि आता या ठिकाणी फलंदाजाला जीवदान देण्यात आलंय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद आता मात्र या बॉलवरती त्याला लाभलेला आहे. कदाचित या धावा बनवण्यासाठी मात्र किती चांगला खेळ त्याला मैदानाच्या मध्ये दाखवायचं आहे हे त्याला चांगला माहिती आहे, कारण आता बडबड B+ संघ सुद्धा मैदानावरती अक्षरशः झगडतोय. 18 बॉल 30 धाबांचं इक्वेशन आहे. कुठेतरी 2 षटकांमध्ये 39 धाबा बनवल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला पाहायला मिळणार आहे. हो बॅटची कडा इथे मात्र आपण पाहतो सेल करण्याचा प्रयत्न, आणखीन एक सेल ड्रॉप, 2 सेल ड्रॉप करण्यात आलेले. अगदी आपण पाहतो या ठिकाणी एक लॉंग गॉनला आणि त्यानंतर सेकंड स्लीपला गली पॉइंट मध्ये सुद्धा एक झेल ड्रॉप करण्यात आलाय. धाबा संख्या फलकापती 1 ने पुढे सरकती. टीमची टोटल 42 धाबा, 69 धाबांचं आव्हान ठेवण्यात आले. मॅच आता मैदानाच्या मध्ये जसं वातावरण तापेल तसे मात्र मॅच सुद्धा तुम्हाला गरम पाहायला मिळणार आहे. सामना तुम्हाला नेट टू नेट फाईट, दोन्ही संघ एकाच तालुक्याला प्रेझेंट करतात आणि एकाच तालुक्याला बिलॉंग सुद्धा करत असताना आपण पाहतो ही 2 टीम आहेत. एका बाजूला बडवल B+ तर दुसऱ्या बाजूला SBCC उमरोली. राऊंड विकेटने ऑन ड्राईव्हचा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. समोर खेळण्यात बॉलच बॅक ड्राईव्ह, बॉल चालला यावेळेस आपण पाहतो लॉंग ऑफला, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. चांगली फेकी ऑन द स्टंप, ॲक्युरेट फेकी तुम्हाला पाहायला मिळाली आणि तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने संघाची धाबा संख्या फलकावरती 43 धाबा, 69 धाबांचं आव्हान. येणारे चेंडू शिल्लक 14 आणि विजयासाठी 26 धाबांची गरज. 14 बॉल 26 धाबा हे समीकरण काही महाग नाही आहे. सामना बॅलन्स आहे. पाहावं लागेल गोलंदाज हर्षलचा हा बॉल, त्याला मात्र पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाडिश लॉंग ऑफला बॉल चाललाय सीमा पार, इथे मिळतील धाबासा ठोकलाय षटक्यार. काय अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी हे सांगत असताना बडवल B+ धाबा संख्या फलकावरती एकंदरीत 49 धाबा आहेत. 13 बॉल आता 20 धाबांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे हेच म्हणावं लागेल. आणि आता मैदानाच्या आतमध्ये शेवटचा अंतिम बॉल जर गोलंदाजाच्या नावावरती राहिला तर या मॅच मध्ये सामना बॅलन्स पाहायला मिळेल. 12 बॉल 20 ची मॅच राहू शकते जर डॉट बॉल विकेट आली, परंतु जर एखादा मोठा फटका आला तर सामना पूर्णपणे खुला करण्याचा प्रयत्न राहील या मॅच मध्ये. टीम बडवल B+ या संघाचा स्ट्रायकिंगला फलंदाज पंकज मस्कर, ज्याच्या बॅटमधून शॉट करायला आहे आणि मोक्याच्या क्षणी ज्यांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. हो यावेळेस आपण पाहतो आणखीन एक ओव्हर पिच बॉल, क्षेत्ररक्षक सज्ज, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी सुरुवातीला सांगितलंय जर मोठा फटकाला शेवटच्या बॉलवरती तर सामन्यावरती पकड मजबूत करेल टीम बडवल B+ संघ. आणि आता येणारे 12 बॉल विजयासाठी 16 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 12 मध्ये 16 बनवावाच लागतील. उमरोली संघ की बडवल, बडवल की उमरोली असा मात्र आता प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलेले आहे. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ विजयाची पताका हाती घेईल या मॅच मधून हे सुद्धा पाहणं गरजेचे आहे. 12 बॉल 16 धावांची गरज. वॉट अ मॅच. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना पहिल्याच मॅच मध्ये सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. छत्रपती चषकाचं हे वैभवशाली क्रीडांगण आहे आणि अगदी आपण पाहतोय अतिशय सुंदर मॅच, नेट टू नेट फाईट. जेव्हा या इनिंगचा पूर्वार्धाचा पहिला चेंडू मैदानावरती जसा पडला ना तेव्हाच आम्ही सांगितले ही फाईट तुम्हाला रंगतदार पाहायला मिळणार आहे. नेट टू नेट फाईट होणार आहे. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत रंगणारी ही मॅच आहे, कारण दोन्ही संघ हार मानायला बिलकुल तयार नाही आहेत. एका बाजूला आपण पाहतोय टीम उमरोली संघाला जिंकायचे जरूर, परंतु बडवल B+ संघाला हार नाहीये मंजूर. 12 बॉल 16 धावांची गरज. साई सिद्धी हिरेमठ
SBCC उमरोली हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला राजा 11 नरेश सर तांडेल पुरस्कृत बर्डबॉल B+ संघ आहे. 12 बॉल 16 धावांची गरज. या स्पर्धेचं प्रतिबिंब असणारा षटके गोलंदाज आपण पाहतो अक्षय लोंगले. जर या षटकामध्ये धावा कमी आल्या तर कुठेतरी वरचं ठरेल टीम उमरोली, परंतु जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर तशी गोलंदाजी करावी लागणार आहे. परंतु आता हा सुद्धा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी सामना खेचून आणत असताना यावेळेस बर्डबॉल B+ संघाचे खेळाडू बॉल सीमा पार आला. आणखीन एक धमाकेदार षटकार. अकरा बॉल आणि आता 10 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे मागच्या षटकामध्ये खुला करण्यात आला. शेवटचे 2 बॉल जे हर्षल लोंगलेचे होते ना षटकार आणि चौकार, तिथून या सामन्याला कलाटणी मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण आता 11 बॉल शिल्लक आहेत. 10 धावांची गरज या मॅच मध्ये. पहिलाच बॉलवरती भव्य स्वागत केले गोलंदाज अक्षय लोंगलेचं. ओ शॉट ऑफ लेन बागची कडा फलंदाजासाठी कडे होईल बाद. कॉट बिहाइंडच्या रूपानं आणखीन एक धक्का लागलाय टीम बर्डबॉल B+ या संघाला. फलंदाज बाद. न्यू बासमन मैदानाच्या आतमध्ये जयेश येतात. जयेशने मात्र एंटर केलंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय सामना जणू काय बॉलर आणि इक्वेशन आहे. इथून जरी एक धाव बनवण्यात आली ना तरी सुद्धा उमरोली संघावरती मात करू शकतो तो बर्डबॉल B+ संघ. अगदी आपण पाहतो तोच कानमंत्र राकेश पाटील यांच्या वतीनं देण्यात आलाय. प्रत्येक बॉलवरती सिंगल धाव जरी आली तरी मात्र इथे सामना जिंकू शकेल. 10 चेंडू शिल्लक आहे. 10 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना अति तटीचा पाहायला मिळतं प्रेक्षकांना. सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली जात आहेत. हळूहळू आपण पाहतो KTC.live.event.in या वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा ऑनलाईन प्रेक्षक या ठिकाणी वाढताना पाहायला मिळत आहेत. त्याही सर्व प्रेक्षकांचं आपण हार्दिक मनपूर्वक स्वागत करू. 10 बॉल 10 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी सज्ज. यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉलच बॅक ड्राईव्ह बॉल चालला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. या ठिकाणी मिळते सिंगल धाव. आता एका धावेने जरी आज सामना या ठिकाणी पुढे जाईल तरी मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय सहज सोप्या पद्धतीने विजय संपादित करू शकेल तो बर्डबॉल B+ संघ. या मॅच मध्ये हे चांगला माहिती आहे. फलंदाजी करत असताना पंकज मस्कर त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर एक चौकार एक षटकार आलाय. 13 धावांवरती तो नाबाद खेळतोय. चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. चांगलं योगदान या ठिकाणी आपण पाहतो. त्याच्या 2 झेल ड्रॉप करण्यात आल्या. ओ शॉट ऑफ लेन जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. कदाचित हे चेंडू अगदी आपण पाहतो संभ्रमात टाकणारे होते. कदाचित या मॅच मध्ये आपण पाहिलं ना 2 झेल सुद्धा ड्रॉप करण्यात आल्या त्या पंकज मस्करच्या. कुठे या 13 धावा जर वाचवता आल्या असत्या ना उमरोली संघाला तर कमबॅक होऊ शकला असता. परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. चांगली गोलंदाजी करतात अक्षय लोंगले. जर हे शेवटचे 2 बॉल आणखीन जर डॉट आले ना तर सामन्यामध्ये उत्सुकता वाढेल. 60 धावा धाव फलकावरती आहेत. हो ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला बॉल चालला. शतकशा वेगाने आलेत. इथे मात्र उलकावणी दिली आहे बॉलने. जणू काही नशिबाने सुद्धा साथ सोडली आहे मी तर म्हणेन SBCC उमरोली संघाची. आणि आता बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. चौसष्ट धावा. सुस्वागतम या सर्वांना आपण पाहतोय सन्माननीय अविनाशजी तरे यांचे पिताश्री आदरणीय शंकर काका तरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला आपण पाहतोय इथे फलंदाज होईल बाद.
परतावा लागेल बॅट्समन पंकजला सुद्धा आणि ते धक्का लागलाय या ठिकाणी बॅटिंग करत असताना भडबड B+ संघाला 5वा फलंदाज बाद. सहा बॉल 5 धावांची गरज. वड मॅच. पहिलाच मॅच मध्ये सरप्राइझिंग मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती चषक 2025 ची ही दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय, दर्जेदार पर्व आपण पाहतोय आणि त्यामधील अत्यंत चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली. 6 बॉल 5 धावांची गरज आहे. जर कदाचित या 6 बॉल मध्ये या 5 धावा वाचवण्यात आले ना तर चर्चा एकच खेळाडूची होणार आहे. या मॅच मध्ये पाहावं लागेल असा कोणता गोलंदाज जो मात्र भरोशाचा आता वापरण्यात येईल. गोलंदाज आपण पाहतो शेवटच्या अंतिम षटकांमध्ये भावेश लोंगले येतात बॉलिंग पॅक वरती, जो मात्र सातत्याने चांगली बॅटिंग सुद्धा करतोय. संघाला आपण पाहतोय पुढे नेण्याचा प्रयत्न करत असताना आता त्याच्याच खांद्यावरती ही जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि आता मात्र भरोशाचा खेळाडू आहे SBCC उमरोली संघाचा. म्हटलं जातं ना, सगी सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता, कि लोग आज भी पूछते हो पत्थर को क्योंकि भरोसे का लायक इंसान नहीं मिलता. आणि त्याच्यावरती भरोसा दाखवलाय भावेशवरती की या धावा किमान इथे मात्र वाचवल्या जातील. षटक क्रमांक शेवटचा अंतिम आहे. 5 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला बडबड B+ संघाचे 2 न्यू बॅट्समन सज्ज होतात. एका बाजूला अनुराग तर दुसऱ्या बाजूला जयेश. 6 बॉल 5 धावांची गरज. चांगला दर्जेदार सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. जांभलीचं मैदान ऐतिहासिक क्रीडानगरी आहे आणि ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये चालू असलेला हा रंगारंग सोहळा आपण पाहतोय. 6 बॉल 5 धावांची गरज. राऊंड विकेटने हा पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. इथे पाहिलं जाईल एक कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल. कदाचित या चुका तुम्हाला महागात पडू शकतील. ज्या ठिकाणी शतरक्षण तैनात करण्यात आलं होतं सिली मिडॉनला तिथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला गणेश गाडीच्या वतीनं, परंतु चेंडूने हुलकावणी दिली आहे आणि मी तर म्हणालो मागच्याच बॉलवरती, कारण नशिबाने सुद्धा साथ सोडलेली आहे. चौकार जसा आला शेवटच्या बॉलवरती तिथे मात्र बडवल संघाने पुन्हा एकदा पुनरागमन केलं, कमबॅक केलं आणि या मॅच मध्ये कंबर कसली आहे. यावेळेस स्लोवर पद्धतीचा बॉल, गती थोडीशी कमी केली आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालं. डॉट बॉल आले. कदाचित किमान या धावा वाचवता आल्या असत्या तर कुठेतरी तुम्हाला बॉल रन इक्वेशन पाहायला मिळालं असतं. 6 बॉल 5 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. समीकरण राहिलं 5 बॉल 4 धावांची 3 धावांची गरज, परंतु आता या मॅच मध्ये 4 बॉल 3 धावांची गरज आहे. हे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 4 बॉल 3 धावांची गरज. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन राऊंड विकेटने भावेशचा सामना करण्यासाठी. हो क्लीन बॉल. फलंदाज ठिकाणी आपण पाहतोय हस्ती दाखवली आहे. अत्यंत सुंदर खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सुद्धा हार मानायला तयार नाहीये. ज्याच्यावरती भरोसा दाखवलाय तोच भावेश लोंगले या ठिकाणी विकेट संपादित करतोय. एकच मैदानाच्या आतमध्ये जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल. जर हा सामना इथून चेस केला नाही तर मात्र बडवत B+ संघाला माघार घ्यावी लागेल. कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल हे तुम्हाला पाहायचे. एका बाजूला आपण पाहतोय टीम उमरोली संघ आहे तर दुसऱ्या बाजूला टीम बडवत B+ आहे. 3 बॉल 3 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय चांगली चमकदार कामगिरी करतायत. पहिला चेंडू जर अडवला असता तर धावा कमी आल्या असत्या. तिथे 1 धाव कमी करण्यात आली असती, परंतु आता समीकरण 4 धावांचं राहिलं असतं. आता 3 बॉल 3 धावांची गरज आहे. मी सुरुवातीला सांगितले, राकेश पाटील यांनी सांगितले, जरी मात्र 10 बॉल 10 धावांची गरज होती, सिंगल डबलने सुद्धा सामना आपल्या बाजूने येऊ शकतो. मोठ्या फटक्यांची गरज नाहीये या मॅच मध्ये. तीन बॉल आणि 3 धावांची गरज. स्ट्राईक इन करण हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतो आणखीन एक डॉट बॉल. स्ट्राईक चेंज करायची आहे आणि इथे आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. नो स्ट्राईक एंडचा कदाचित फलंदाज आपण पाहतोय. इथे चित्र स्पष्ट होईल. ऑफिशियल ती चर्चा करतायत. फलंदाज एक्झॅक्टली कोणता बाद आहे हे आपल्याला पाहायला लागेल.
करण यांना मात्र बाद करण्यात आलेले आहे. अगदी आपण पाहतो विकेट सॅक्रिफाईस केली आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आता 3 बॉल 3 धावांची गरज होती, तिथे मात्र 2 बॉल 3 धावांची गरज आहे. फलंदाज या ठिकाणी झाला बाद. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये जीवाच्या आकांताने प्रयत्न करतायत. जर सामना आवडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सामना कोणी जिंको, SBCC उमरोली की दुसऱ्या बाजूला टीम राजा 11 राजा 10 नरेश तांडेल सर पुरस्कृत बडवल B+ हा संघ. 2 बॉल 3 धावांची गरज. चला SBCC उमरोली संघाला विनंती राहील जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या मॅचसाठी ऑलरेडी जास्त वेळ तुम्ही घेतलेला आहे, लक्षात असू द्या. 1 तासापेक्षा जास्त वेळ या मॅचसाठी गेलेला आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देतात, कारण त्यांच्याकडे या संपूर्ण स्पर्धेचं काउंट डाऊन आहे. 10:35 ला मॅच चालू झाली होती बरोबर, आणि आता 11:35 होत आहेत. पंच थोडीशी ताकीद द्या, कारण आता 1 तास या संपूर्ण मॅचला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याच्यापेक्षाही जास्त या ठिकाणी वेळ जाऊ शकतो, आणि आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अँड दिस वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय बडवल B+ या संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम SBCC उमरोली साई सिद्धी हिरेमठ पुरस्कृत हा संघ SBCC उमरोली या संघ या ठिकाणी पराभूत झालेला आहे. त्याही संघाचं कौतुक. या सर्वांना बनीश कोलेकर अर्थात सर्वांचा लाडक्या पांड्या या ठिकाणी उपस्थित होता. स्वागत आहे मनीष आपलं शेलू नगरीमध्ये. कापरी सिद्धी पालेगाव संघ तुम्हाला पाहायला मिळेल, आणि त्यांच्या बरोबर जय ताडोबा कलम या 2 संघांदरम्यान तुम्हाला एक मोठी लढत या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रमोद पाटील ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 7 बॉल 25 धावांची इनिंग ज्यांनी साकारली आहे, आणि संपूर्ण सामन्याला ज्यांनी कलाटणी मिळवून दिली आहे